नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 जिंकल्यानंतर सूरज चव्हाणचा आता झापूक झुपूक हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। 25 एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला। मात्र आता या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे। सूरज जेव्हा बिग बॉस मराठीच्या घरात होता तेव्हा त्याला लाखो लोकांनी पाठिंबा दर्शवला होता, त्याला भरभरून वोटिंग केलं होतं। आजही त्याचे चाहते लाखोंमध्ये आहेत। मात्र आता त्याचा चाहता वर्ग त्याला थिएटरमध्ये सपोर्ट करायला कमी पडताना दिसतोय। सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने एक रील व्हिडिओ शेअर केली आहे। त्याने शेअर केलेल्या या रीलमध्ये संपूर्ण थिएटर रिकामं दिसतंय। तो व्यक्ती या व्हिडिओमध्ये म्हणतो, आता मी सूरजचा झापूक झुपूक हा चित्रपट पाहणार आहे, तेही फुल थिएटरमध्ये। पिक्चर चालू व्हायला फक्त 1 मिनिट बाकी आहे आणि या संपूर्ण थिएटरमध्ये आम्ही दोघेच जण हा सिनेमा बघणार आहोत। त्यामुळे संपूर्ण थिएटर रिकामे पाहून अनेक प्रेक्षकांनी या व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं आहे, 250-300 रुपये खर्चायला पब्लिकला स्टोरी पण तशी दाखवावी लागते। भावनिक होऊन किंवा मराठी माणूस आहे म्हणून कोणीही सिनेमाला येत नसतो, येणारही नाही। दुसऱ्याने लिहिलं आहे, ऑनलाईन सपोर्ट करायला पैसे नाही लागत, खऱ्या आयुष्यात सपोर्ट करायला लागतात। आणखी एकाने लिहिलंय, आम्ही प्रेक्षक आहोत पण खुळे नाही की स्वतःचे पैसे खर्च करून काहीही बघायला जाऊ। बाकी राहिलं मराठी सिनेमा मोठा होण्याची गोष्ट, तर दर्जेदार चित्रपट काढा, लोक आपोआप गर्दी करतील। सैराट, नटसम्राट, मुळशी पॅटर्न, काशीनाथ घाणेकर, धर्मवीर, पावनखिंड अशी अनेक उदाहरणे आहेत। अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी सूरजच्या या चित्रपटावर केल्या आहेत। एकंदरीतच सूरजच्या झापूक झुपूक चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षक पाठ फिरवताना दिसले। तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।